नमस्कार, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. बघा, आपण उकडलेल्या अंड्याची भाजी बनवत आहे आज. हे बघा, उकडलेले 5 अंडे घेतले, त्याच्यासाठी मसाला करणार आहे. मसाला करण्यासाठी बघा, मी लसूण घेतला आहे, आलं घेतलेलं आहे, 4-5 कांदे घेतले, 3 टमाटर घेतले, गावठी टमाटर होते असे छोटे छोटे, 3 टमाटर घेतले, कोथिंबीर घेतली, 4-5 हिरव्या मिरच्या. आणि आता मी त्यावर हे सगळं तेल टाकून भाजून घेणार आहे. याला खोबरं वगैरे नाही जात. असंच छोल्याच्या भाजीला कसं आपण मसाला करतो तसाच मसाला. हे बघा, तेल टाकलं, तेलामध्ये मी कांदे टाकते. असे थोडेसे शेकून घेणार आहे, म्हणजे आपल्याला मसाला फ्राय करायला थोडा कमी वेळ लागतो. याच्यात पोळ्या केल्या ना, तवा गरम होता का थोडंसं तेल टाकून हे करून घेते, परतून घेते मी. थोडं सगळंच भाजून घेणार आहे मी, थोडं थोडं तेल टाकून. बघा, थोडे कांदे शेकून झाले. आपल्याला ते जास्त काही काळे वगैरे नाही करायचे. आता आलं टाकते, लसूण टाकते, हिरव्या मिरच्याही टाकून द्यायचं थोडंसं. 3-4च घेतलं आहे छोट्या छोट्या. आणि सगळं टमाटर टाकते, थोडंसं परतून घेते. बघा, मी जास्त मसाला करते. आता फक्त 5च अंड्याची भाजी करायची. मी जास्त करते म्हणून मसाला करून ठेवते, म्हणून जास्त घेतला आहे. त्यातून थोडंसं एवढा घेणार आहे. बघा, खडा मसाला घेतला आहे मी, त्यात टाकायला लवंग घेतला आहे, 20-25 मिऱ्या घेतल्या आहे, थोडंसं शहाजिरं घेतलं आहे, जायपत्री घेतली, एक मसाला वेलची घेतली, 2 चक्री फूल घेतले आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे. हे बघा, हे सगळं मी त्याच्यात टाकून देणार आहे. याच्यात म्हणजे दळून पूर्ण याच्यात स्वाद उतरेल. असं थोडं थोडं इकडे तिकडे टाकण्यापेक्षा दळून. हे बघा, मी थोडंसं आता गॅस बंद करून देते. थोडं मऊ पडून दिलं. हे बघा, दालचिनीला थोडंसं बारीक करून टाकून दिलं. बघा, 3 हिरवी इलायची टाकते. हा असा मसाला करून ठेवला का घाई असली का कुठल्याही भाज्यांमध्ये वापरू शकता तुम्ही मसाल्याचे. हे बघा, एवढी कोथिंबीर घेतली, कोथिंबीर जास्त घेतली मी. ती सर्व टाकते, थोडंसं परतून घेते, असं थोडंसं मऊ पडेल असं. हे बघा, आणि मिक्सरमधून मी दळून घेते. मग पुढे आपल्याला दाखवते काय करते ते. चला, मी दळून घेते. बघा, कढई ठेवली गॅसवर. आता तेल टाकते मी थोडंसं, आणि आपण अंडे फ्राय करून घेऊ. गॅस कमी करते. हे बघा, मी बॉईल अंडे हे करून घेतले. त्यांना अशा थोड्या चिरा लावून घेते, म्हणजे फ्राय केले का मध्ये त्या मसाला जाईल त्यांच्या. आणि वरती इथे असं क्रॉस करून घेते इथे. हे असे, म्हणजे मध्ये मसाला जाईल. भाजीत शिजले का मसाला जाईल. बॉईल अंड्याची भाजी करतो आहे ना आपण. हे बघा, सगळ्यांना मी तसंच करून घेते, सगळ्या अंड्यांना. बघा, सर्वांना करून घेते मी. बघा, तेल थोडंसं टाकले, तेल गरम झालं. थोडीशी हळद टाकते किंचित. आपल्याला फक्त अंडे फ्राय करायचे. हे बघा, बॉईल केलेले 5 अंडे टाकते आणि त्यांना चांगलं हे करून घेते, फ्राय करून घेते. थोडेसे कडक झाले का मग ते भाजीमध्ये असे गिळी नाही लागत, म्हणजे असे नरम नाही लागत. खायला पण चांगले लागतात. नाही तर आपण कसं भाजीमध्ये शिजायला टाकतो ना, मग ते बरोबर व्यवस्थित नाही लागत. ते बघा, थोडेसे डाग पडीपर्यंत त्यांना शेकून घेते चांगलं. गॅस कमी करते थोडा. हे बघा, असे डाग पडीपर्यंत शेकून घेतले छान. हे बघा, सगळे शेकून झाले. काढून घेते मी आता त्यांना. त्याच कढईमध्ये तेल टाकते मी. हे बघा, तेल टाकलं. आपण खडे मसाले दळण्यामध्ये घेतले, ते हे दळले त्याच्यात. हे बघा, तेजपत्ता घेते, त्याचे 2 तुकडे केले थोडंसं. आणि थोडंसं जिरं टाकते, अर्धा चम्मच. हे बघा, साधं जिरं. ते फुललं का 2 कांदे कापून घेतले, ते टाकते. मसाल्यामध्ये आपण ते दळलेल्या मसाल्यामध्ये भरपूर कांदे टाकलेले, पण याच्यात थोडंसं
2 छोटे छोटे होते, एक मोठा असलं तर एकच घ्या. मी 2 छोटे छोटे घेतले. त्यांना चांगलं गोल्डन रंगावर तळून घेते. असं तेल सुटेपर्यंत छान तळून घेते त्यांना. आणि मग आपण नंतर मसाला वगैरे टाकू. बघा आपण हा दळलेला मसाला टाकला अर्धा, आणि अजून थोडंसं टाकलं तर आपण आता दळला होता ना तो मसाला टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. त्याला छान तळून देते. कांदे तळले होते ना, मग मी त्याच्यात सगळं मसाला ते हे होऊन चालले होते म्हणून घाई मसाला टाकला. हे बघा आता त्या मसाल्याला थोडं फ्राय होऊ देते चांगलं तेल सुटेपर्यंत. आपण आधी तर तळलेलंच आहे त्याला कांद्या तव्यावर, पण परत थोडंसं तळून घेते. आपण कांदे, आलं, लसूण, टमाटर, कोथिंबीर सगळं तळून घेतलं होतं ना थोडंसं. आता परत थोडंसं तेल सुटेपर्यंत तळून घेते. हे बघा तेल तळतं त्यातच थोडंसं मीठ टाकून देते. हे बघा थोडं मीठ टाकते. हे असं परत घालून झाकून देते त्याला. ते उडताना सगळं इकडे तिकडे मीठ टाकलं का उडणार नाही म्हणून मग मी मीठ टाकलं आधी तळताना. बरोबर आता झाकून ठेवते. चला थोडंसं खोलून बघू. हे बघा मसाला छान फ्राय होतं आहे. चांगला लाल होईपर्यंत तळायचं त्याला, नाही तर मग असं घट्ट होऊन जायचं. तेल सुटलं का एकदाचं छान मसाल्याला, मग आपण पावडर मसाले टाकू. परत झाकून देते त्याला थोडा. हे बघा थोडं तळून देते. चला आपण खोलून बघू. हे बघा मसाल्याने छान तेल सोडलं. आता आपण पावडर मसाले घेतले ते टाकू. बघा धना पावडर आहे, हळद आहे, हे लाल मिरची पावडर आहे, हा अंडा मसाला आहे. हे बघा हे टाकते. आपल्या स्वादनुसार टाका. लाल तिखट तुम्हाला टाकायचं टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. ते अंडा मसाल्यामध्ये होऊन जाईल. मला थोडंसं तिखट पाहिजे म्हणून मी थोडं टाकलं. आणि हे बघा हा मसाला घेतला आहे मी, अंडा मसाला रेडीमेड, तो टाकला आहे. अजून थोडंसं त्याला हे करून घेते, तळून घेते. मसाल्याचा स्वाद उतरायला पाहिजे, मसाला कच्चा पण त्याचा निघायला पाहिजे म्हणून. बघा आता थोडं पाणी टाकून देते मी त्याच्यात. हे बघा मी गरम करायला ठेवलं ते पाणी टाकते थोडंसं, मसाला शिजण्यापुरता बस थोडासा, आणि हलवून झाकून ठेवते. अजून थोडंसं टाकते. माझ्या इथून रिक्षा गेली त्याच्या गाण्याचा आवाज असेल. रस्त्यावर घर आहे ना, सारखा आवाज येत राहतो. कॉलनी रस्ता आहे, तिथून लोक जाता येतं ना, मग त्याचा आवाज येत असं. हे बघा मी झाकून ठेवते आता. आणि हा मी मसाला करून ठेवला होता ना, बघा याला स्टोर, हे असं जास्त असं काढून ठेवायचं. हे बघा सगळा काढून घेते मी. तुम्ही कुठल्याही भाज्यांना वापरू शकता. घाई असते ना, मग करून ठेवला का बरं असतो. मी कांदा खोबऱ्याचा पण असंच, खोबरं वगैरे असतं ना त्याचा पण मी असंच करून ठेवते. बघा किती मसाला झाला तो. आपण कुठे गेलो आणि वेळ नसला आलं किंवा भाजीला, छोल्याची भाजी, मटकीची उसळ सर्वांना चालतं तो. हे बघा असा मी फ्रीजमध्ये बंद करून ठेवून देते. लागला तेव्हा काढते आणि परत ठेवून देते. हे बघा चला आपण खोलून बघू. हे बघा मसाला पण छान शिजून गेला. आता आपण हे गरम केलेलं पाणी ना ते थोडं टाकून देते मी. हे बघा मसालाही छान शिजला. थोडंसं पाणी टाकून देते. थोडीशीच पाहिजे मला भाजी, जास्त नाही पाहिजे. हे बघा थोडीशी अशी घट्ट अशी. मिक्सरचं भांडं पण दोन टाकून देते. आपण मीठ टाकलेलंच आधी, मसाले सर्व टाकलेले. आता थोडा वेळ शिजू देते त्याला. हे बघा थोडा वेळ झाकण लावून शिजू देते. चला आपण आता अंडे टाकून देऊ. हे बघा भाजी शिजली आपली छान. हे बघा अंडे टाकून देऊ. अंडे आपले उकडलेले शिजवलेलेच आहे. आता फक्त थोडा वेळ एक उकळी घेते अंड्यांना. हे बघा परत थोडीशी झाकून ठेवते, एक उकळी घेते. चला आपण आता खोलून घेऊ. हे बघा भाजी छान शिजली.
आता गॅस बंद करते मी. हे बघा, छोटी लिंबूची फोड घेतली ती टाकते. थोडीशी कोथिंबीर टाकते. आणि थोडंसं झाकून ठेवते. अगदी 2 मिनिट झाकून ठेवते. चला मी वाढून घेते. बघा, अशी थोडी घट्ट भाजी बनवली, जास्त पातळ नाही बनवली. हे बघा, पोळीबरोबर खायला. तुम्ही पराठ्याबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर कशाबरोबर खाऊ शकता. चला मी वाढून घेते. बघा, आपण वाढून घेतली. एक अंडं, मी 5 अंडे टाकले होते ना, एक टाकलं नव्हतं. हे बघा, असं कापून त्याला याच्यावर ठेवलं. बघा, या खायला पोळीबरोबर. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा. माझे नवनवीन रेसिपी बघत राहा. माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी खायला या. धन्यवाद.